उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुकाराम बीज सोहळ्यात बोलतायत, थेट जाऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आजच्या 375व्या सगळ्यांना आज 375व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला उपस्थित. आता इथं मारुती बाबा कुरेकर आहेत, मुख्य आयोजक माऊली महाराज कदम आहेत. तुमचं भाषण कीर्तन ऐकतो नेहमी मी. आता आम्हाला भाषण करायची सवय ना, त्यामुळे ते पण कीर्तनाच्या समोर भाषण फिक्का आहे. कारण शेवटी धर्माचं अधिष्ठान आणि राजकीय अधिष्ठान, धर्माचं अधिष्ठान राजकीय अधिष्ठानाच्या वरच आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या संतांच्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी छोटीशी जनतेची सेवा करण्याचं काम 2.5 वर्ष मी केलं. आणि म्हणून आज उपस्थित बाळासाहेब काशीद आहेत, पुरुषोत्तम महाराज मोरे आहेत, आप्पा आहेत, श्रीरंग आप्पा, विजय बापू आहेत, सुनील शेळके, शरद सोनावणे, विलास लांडे, बाळाभाऊ भेगडे, रवींद्र धंगेकर, समस्त वारकरी, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आणि लाडक्या वारकऱ्यांनो. वारकऱ्याशिवाय काय चालत नाही ना. वारकऱ्यांनी ठरवलं की मग बरोबर कार्यक्रम करतात फिट. माऊली महाराज बरोबर आहे ना. झाला ना 3 महिन्यापूर्वी. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलोय. खरं म्हणजे आज मी भाग्यवान आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा अतिशय मानाचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे तुमच्या या एकनाथ शिंदेला आज तुम्ही दिला. हे मी माझं भाग्य समजतो. आणि मी वरती देखील मगाशी म्हणालो, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, माझ्या वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या ज्येष्ठांचा, सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. खरं म्हणजे मी माझं कर्तव्य केलंय. 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं, कमी काळामध्ये पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरला. सर्व लोकांच्या, मी जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र जन्म झालाय माझा. आणि म्हणून एक एक काम आम्ही करत गेलो. आणि मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची योजना माऊली माहीत आहे आपल्याला, सुपरहिट झाली. लाडक्या भावांना पण थोडं आम्ही केलं, शेतकऱ्यांनाही केलं. लाडक्या बहिणीने एकच सांगतो, हा काही राजकीय व्यासपीठ नाही, पण एकच सांगतो, तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि आज या व्यासपीठावरून मी बोलल्यानंतर ते मला बंधनकारकच आहे ना. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही. माऊलींचं कीर्तन सुरू आहे आणि मला समाधान आहे. आपला भंडारा डोंगर तिथं जाऊन आलो. तुम्ही म्हणाला तिथून तो बोगदा जात होता.
तर माझ्याकडेच खातं होतं. बोले बोगदा बिगदा इधर से नहीं चलेगा, घुमाओ बोगदे को. आता दुसरं काहीतरी येत आहे, तेही आपण बसू, मुख्यमंत्री आम्ही चर्चा करू, बिलकुल त्याच्यातून मार्ग काढू. ठेवून हा श्रद्धेचा विषय आहे. भंडारा डोंगर हा प्रत्येक वारकऱ्याच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून जसं आपली नदी इंद्रायणी, तिथं गेलो तुम्ही, इंद्रायणी नदी असेल, आपली पवना नदी असेल, चंद्रभागा आहे, मुळा मुठा आहे, अशा अनेक नद्या आहेत. बघितल्यावर थोडं जरा मनाला कसं तरी वाटतं. माऊलींनी आवाहन केलेलं आहे, त्याचा DPR मी मुख्यमंत्री असताना बनवला आहे. जवळपास DPR 2200 कोटीचा आहे. आपण राज्य सरकारने मान्यता देऊन त्याला केंद्राकडे पाठवला आहे आणि केंद्रात पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत. नक्की त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. आणि ज्या आपल्या नद्या आहेत, तीर्थक्षेत्रातून जात आहेत, या स्वच्छ असल्या पाहिजे, पाणी स्वच्छ असलं पाहिजे, अशी भावना आपली असते. फक्त सरकार म्हणून हे काम होणार नाही. पैसे द्यायचं, DPR बनवायचं, काय करायचं, परवानग्या द्यायचं, ते होईल. पण नद्यांची सफाई, पुनरुज्जीवन ही लोक चळवळ झाली पाहिजे, लोक चळवळ. आणि मग लोक चळवळीच्या माध्यमातून बघा, तुमच्यासारखे सगळी लोक पुढे येतील आणि हा हा म्हणता हजारो लाखो हात या नद्यांच्या स्वच्छतेसाठी, पुनर्जीवनासाठी लागतील आणि लोक बघायला येतील या महाराष्ट्रातल्या नद्या किती स्वच्छ झाल्यात. आणि म्हणून त्यासाठी आपलं सामूहिक योगदान आवश्यक आहे. आणि ती विनंती मी आपल्याला करायला आलो. आज सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू संत तुकारामांचं वैकुंठ गमनचा कार्यक्रम होतोय. मोठ्या उत्साहात लाखो वारकरी संप्रदाय एकत्र आलेले आहेत. भंडारा डोंगरावरचं मंदिर देखील बघितलं, समाधान झालं की एवढं मोठं मंदिर उभं राहतंय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. ही मोठी गोष्ट आहे. मी मगाशी काशीत कुठे गेले, त्यांना सांगितलं की आता जे काय पुढचं काम आहे ते थांबणार नाही, लवकर पूर्ण होऊन जाईल. आणि माझा वैयक्तिक जो काही तुम्ही सांगाल तो वाटा मी उचलीनच. परंतु आम्ही मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून आणि शासनाच्या माध्यमातून देखील आपल्याला जे काही करता येईल ते आम्ही नक्की त्याचाही प्रयत्न विचार करू, नाही करूच. विलासराव, मी जे काय करत असतो ते या हाताचं या हाताला कळत नाही. त्यामुळे ही देना बँक आहे, लेना बँक नाही. काळजी करू नका. मंदिर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. मंदिर थांबणार नाही, मंदिर पूर्ण होणार. आणि माऊली आणि बाबा आपला बाळासाहेब काशीद स्वतःचे पैसे टाकून पहिले तुम्ही लोकांनी सुरुवात केली. असं कोण माणसं भेटतात का? आणि म्हणून हे समाजासाठी, वारकऱ्यांसाठी, आपल्या धर्मासाठी आपला हे तुम्ही धर्माचं रक्षण करताय. गावागावात कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आपण करताय. मला माऊली आठवतंय, धर्मवीर आनंदीगे साहेब होते त्यावेळेस आम्हाला सोबत घेऊन जायचे. प्रत्येक अखंड हरिनाम सप्त्याला त्यांची हजेरी असायची. ते म्हणायचे की हा धर्म आहे, हे समाज प्रबोधन आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर माणसाचं आयुष्य बदलून जातं. त्याचं दुःखी कुटुंब, संसार सन्मार्गाला, सुखाच्या मार्गाला लागतो. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे. आणि जे जे इथं खाली करायचं आहे, नदी स्वच्छ करण्याचा विषय आहे.
वारकरी भवन जे आहे प्रत्येक तालुक्यात ते आपण करू. 55 एकरमध्ये कॉन्क्रिटीकरण कायमस्वरूपी ही सोय करू. 125 एकर जी जागा आहे त्या बाबतीत देखील महसूल विभागाशी चर्चा करून कुणाची जागा आहे काय आहे, शेवटी कुणाला खाजगी माणसाला देत नाही, आपण देवस्थानाला देतो. लाखो लोक इथे येत आहेत, त्यांना थांबण्यासाठी होईल. आणि 1200 कोटीचा कॉरिडॉर आपण करतोय, त्याच्यामध्ये काही जे लागेल ते नक्की त्याच्यामध्ये आम्ही करू. शेवटी आमची टीम तीच आहे. थोडं पण टीम तीच आहे आमची. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. कधी कधी पद वर खाली होतात. पण माऊली, या करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून माझी जी ओळख निर्माण झाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून काही कमी पडणार नाही. वारकरी संप्रदायासाठीचा जो तुम्ही म्हटलंय, आपले मारुती बाबा हे सगळ्यांचे गुरु आहेत ना. महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाच्या गुरुस्थानी असलेले कोहिनूर हिरा आहे, तर त्याला पद्मश्री मिळालं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही आमच्या कमिटीमध्ये त्याला मान्यता देऊन केंद्राकडे पाठवू, त्याचा पाठपुरावा करू. आणि जाता जाता एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे जेव्हा वारकरी संप्रदाय कार्यक्रमामध्ये जातो, पंढरपूरला जातो, देऊला जातो, आळंदीला जातो, तो तुमचाच होऊन जातो. कारण पंढरपूरला गेलो मी आषाढीच्या अगोदर तयारी बघायला, मुख्यमंत्री होतो मी. माझ्या गाडी पाठीमागे पोलीसच्या पुढे गाड्या इकडे तिकडे सगळ्या होत्या. माझ्या वारकऱ्यांना तिथं त्रास होऊ नये म्हणून सगळ्या गाड्या सायडिंगला केल्या आणि मोटरसायकलवर बसलो आणि सगळं नियोजन पाहून आलो आणि सगळं तिथं व्यवस्थित केलं. आणि म्हणून ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. माझ्या या महाराष्ट्रातल्या संतांच्या माऊली केसालाही धक्का लागू देणार नाही, हे मी अगोदर पण बोललोय, आताही बोलतोय. आणि म्हणून या आज 375व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. काय बाकी अजून? विलास लांडे हबप विलास लांडे पाटील परिवार यांनी डोंगराच्या मंदिराच्या कामाला 1 कोटी रुपये दिले, त्यांचा मनापासून मी धन्यवाद देतो. विलास बालवडकर 51 लाख रुपये, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. हबप्पा देवीदास मच्छिंद्रनाथ टेमगिरे 5 लाख रुपये, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मी काय म्हणालो, थांबणार नाही. आणि कमी पडला ते एकनाथ शिंदे पूर्ण करायला आहेच. धन्यवाद. रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.